पैशाचा ओघ दुप्पट होईल। 5 प्रभावी वास्तू उपाय नक्की करून बघा। हे उपाय करा, पैशाचा वर्षाव होईल। वास्तूचे गुपित धन वाढीसाठी खास। नमस्कार मंडळी, तुम्ही कितीही मेहनत करत असला तरी पैसा टिकत नाही, घरात पैशाचा प्रवाह कमी वाटतोय। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय वास्तुशास्त्रावर आधारित 5 खास उपाय जे पैशाचा ओघ दुप्पट करू शकतात। एकही उपाय चुकवू नका। मुख्य दरवाजाची स्वच्छता आणि दिशा। मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे। दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा, त्यावर तोरण, स्वास्तिक किंवा लक्ष्मीचे पाऊल लावा। उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असलेला दरवाजा शुभ मानला जातो। फळ, पैशाचा ओघ वाढतो, नवे संधी मिळतात। तिजोरी किंवा पैशाची जागा। घरातील तिजोरी किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता ती जागा दक्षिण पश्चिम दिशेला असावी। तिजोरी उत्तर दिशेकडे उघडणारी असावी। तिच्यामध्ये लाल कापडात ठेवलेला कडुलिंबाचा पान किंवा कुबेर यंत्र ठेवा। फळ, धनसंचय वाढतो, अनावश्यक खर्च कमी होतो। पाण्याचा स्रोत योग्य ठिकाणी असावा। पाण्याचा नळ, एक्वेरियम, फाउंटन हे ईशान्य दिशेला असावेत। अशुभ ठिकाणी पाण्याचे स्रोत असल्यास आर्थिक अडचणी येतात। फळ, सकारात्मक ऊर्जा वाढते, स्थिरता मिळते। दक्षिण पूर्व दिशा, अग्निकोण स्वच्छ ठेवा। ही दिशा संपत्तीची आहे। येथे गॅस, स्टोव्ह, रोशनी असावी। येथे धूळ, अंधार किंवा कचरा ठेवल्यास धनहानी होऊ शकते। फळ, पैशाचे स्थैर्य आणि आकर्षण वाढते। मिरर, आरसा योग्य ठिकाणी लावा। घरात आरसा असा लावा की तो तिजोरी किंवा धन जागा प्रतिबिंबित करेल। आरसा धनला डबल करत असल्याची मानसिक भावना तयार करतो। फळ, मनोबल वाढते, आर्थिक सर्जनशीलता वाढते। मित्रांनो, ही उपाय तुम्ही घरात सहज करू शकता। लक्षात ठेवा, घर म्हणजे शक्तीचं केंद्र आहे आणि योग्य ऊर्जा व्यवस्थापनाने पैसा, शांती आणि सुख आपोआप येऊ शकतं। शेवटी, विश्वास आणि सातत्य हेच खरे उपाय आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये लिहा पैशाचा झरा खुला व्हावा आणि सांगा तुम्ही कोणता उपाय करणार आहात।